आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची बातमी। माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जेल का बेल हा प्रश्न सध्या चर्चेला जातोय। अनिल देशमुख यांची ईडीची कोठडी आज संपली आणि त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले। या प्रकरणी न्यायालयामध्ये सुनावणी सुद्धा सुरू आहे। दरम्यान अनिल देशमुख यांच्या ईडीच्या कोठडीत आणखी 3 दिवसांची तरी वाढ करावी अशी आग्रही मागणी ईडीने केली आहे। सचिन वाजे आणि अनिल देशमुख यांची समोरासमोर चौकशी करायची असल्याने कोठडीमध्ये वाढ करण्यात यावी अशी त्यांनी मागणी केली आहे। तर दुसरीकडे मला आता ईडीची कोठडी देऊ नये अशी आग्रही विनंती देशमुख यांनी न्यायालयात केली। त्यांनी कोर्टाकडे लेखी निवेदन देत ईडीच्या विरोधात मारहाणीची कुठलीही तक्रार नसल्याचंही म्हटलंय। प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। प्रशांत, नेमकं कोर्टात काय सुरू आहे? इथे सुप्रिया सुळे आल्याचंही कळतं। न्यायालय काय निर्णय देऊ शकतं? नक्कीच मिलिंद, आजचा दिवस खऱ्या अर्थानं जर का बघितलं तर अनिल देशमुख यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय। कारण ज्या पद्धतीनं ईडीने आता पुन्हा एकदा 3 दिवसांच्या कोठडीची त्यांची मागणी केली आहे। 100 कोटीचं प्रकरण जे आहे ते सचिन वाजे आणि अनिल देशमुख यांची समोरासमोर चौकशी करणं आवश्यक आहे। या मुद्द्यावर अधिकाधिक ईडीनं जरी भर दिला असला तरी अनिल देशमुख यांनी मात्र मला कोणत्याही प्रकारे आता ईडीची कोठडी देऊ नये अशी आग्रही मागणी केली आहे। सगळ्यात महत्त्वाचं की ज्यावेळेस कोर्टानं त्यांना विचारलं की तुम्हाला कोणती मारहाण झाली का गेल्या 3 दिवसात, तर त्यावेळेस मात्र त्यांनी स्पष्टपणे कबूल केलं की मला कोणत्याही प्रकारची मारहाण झालेली नाहीये। आणि याचमुळे पण आता जी काही चौकशी करायची आवश्यक होती ईडीला ती चौकशी त्यांनी केली आहे। आता अजून अतिरिक्त चौकशी का? खरं तर सचिन वाजे आणि अनिल देशमुख या दोघांची समोरासमोर चौकशी करायची भूमिका ही ईडीनं यापूर्वी कोर्टात घेतली होती, पण त्यावेळेस मात्र कोर्टाने नकार दिला होता। त्यामुळे आजचा दिवस महत्त्वाचा आहे की कोर्ट नेमकी काय भूमिका घेत आहे। कारण या सगळ्या प्रकरणामध्ये परमवीर सिंग ज्यांची ही मूळ तक्रार आहे ते तक्रारदार या ठिकाणी अजूनपर्यंत नाहीये। अनिल देशमुख यांच्या वकिलांच्या माध्यमातून कोर्टात जोरदार युक्तिवाद केला जातोय। आणि आजच्याच या नाट्यमय घडामोडीमध्ये एक घडामोड सगळ्यात महत्त्वाची मानली जाते की ज्यावेळेस अनिल देशमुख यांना कोर्टात आणण्यात आलं त्याच वेळेस सुप्रिया सुळे सुद्धा पोहोचले होते। आणखी दोघांनी लांबूनच एकमेकांना नमस्कार करून फक्त एकमेकांना ओळख दाखवली आणि हे सुद्धा बोलकं होतं। म्हणजे की सुप्रिया सुळे यांची आज अनिल देशमुख यांना कोर्टात आणल्यानंतर असलेली उपस्थिती ही नक्कीच बोलकी मानली जाते। नेमकं कोर्ट आज कोणतं निरीक्षण नोंदवतं आणि कोणती भूमिका घेतं याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे। आता तरी सुनावणी सध्या सुरू आहे। अनिल देशमुख हे आपल्या मागणीवर ठाम आहे त्यांच्या वकिलाच्या माध्यमातून की मला कोणत्याही ईडी कोठडी देण्यात येऊ नये। मिलिंद, बर, पण मग आज जर का कोठडी ईडीची कोठडी नाही मिळाली तर अनिल देशमुख यांची तुरुंगात रवानगी होईल? म्हणजे जर का अनिल देशमुख यांची ईडी कोठडीची मागणी कोर्टानं फेटाळली तर एमसीआर मध्ये जाऊ शकतात न्यायालयीन कोठडीत। आणखी त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ते जामिनाला अर्ज करण्यासाठी पात्र ठरू शकतात। हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा दिलासा मानला जातोय। खरं तर ज्यावेळेस ईडी कोठडी कोर्टानं जर का अमान्य केली तर स्वतःवर असलेल्या काही मेडिकल उपचारांसाठी म्हणून ते रुग्णालयात सुद्धा दाखल होऊ शकतात अशा प्रकारची माहिती आपल्याला समजते। तशा प्रकारची तयारी सुद्धा त्यांच्या वतीनं करण्यात आली आहे ही सुद्धा माहिती समजते। पण नेमकं काय होत आहे कोर्टात, कोर्ट काय निरीक्षण नोंदवत आहे, कोर्ट काय निर्णय देत आहे यावरच सगळ्या पुढच्या घडामोडी नक्की ठरू शकतात। मिलिंद, प्रशांत तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे ईडीचं असं म्हणणं आहे की पुढचे 3 दिवस तरी आम्हाला कोठडी वाढवून द्या। या 3 दिवसामध्ये आम्हाला अनिल देशमुख आणि सचिन वाजे यांची समोरासमोर चौकशी करायची आहे, पण न्यायालय त्याला परवानगी देतं का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल। दरम्यान या सुनावणीच्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे या देखील उपस्थित होत्या। थोड्याच वेळात न्यायालयाचा निर्णय अपेक्षित आहे। वळूयात पुढच्या बातमीकडे। ईडीनं वक्फ बोर्डातल्या घोटाळ्यांच्या संदर्भात छापेमारी केली होती। त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिलंय। आम्ही स्वतः वक्फ बोर्डात क्लीनअप मोहीम सुरू केली आहे। राज्यात मंदिरं, मशिदी आणि दर्ग्याच्या जमिनी ज्यांनी कोणी हडपल्या आहेत ते सगळं चव्हाट्यावर येईल असंही नवाब मलिक म्हणाले। भाजपच्या एका माजी मंत्र्यानं मंदिराची शेकडो एकर जमीन हडपली आहे असा आरोपही त्यांनी केला। तर केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर सुरू असल्याचा आरोप शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला आहे। मागच्या सरकारने ज्या एका मंत्र्यांनी मंदिरच्या जमिनीचा मोठा घोटाळा केलेला आहे, निश्चित रूपाने भविष्यात ती घोटाळा मी काढणार आहे। आणि या महाराष्ट्रामध्ये मस्जिद असेल, मंदिर असेल, दर्गे असतील, धार्मिक संस्थान असतील,
त्या जमिनीचे जे काही घोटाळे निश्चित रूपाने भविष्यात मी काढणार आहे आणि महाराष्ट्र हे स्वच्छ केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. नवाब मलिक यांचं कौतुक राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे. संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी उभा आहे. हा जो कपट आणि नीचपणाचा कळस या महाराष्ट्रातले काही राजकीय पक्ष करतायत बरं का, हे त्यांच्या अंगलट आल्याशिवाय राहणार नाही. ईडी, CBI, इन्कम टॅक्स, NCB हे तुमच्या घरचे नोकर आहेत, अशा प्रकारे काम करताय. आम्ही घाबरत नाही. या ना तुम्ही, आमच्याकडे येऊन गेले, परत या, आम्ही स्वागताला तयार आहोत. धमक्या तर अजिबात देऊ नका. हे शस्त्र तुमच्यावर उलटेल. 2024 नंतर हे शस्त्र तुमच्यावरती उलटेल एवढंच मी सांगतो. जे तलवार चालवतात ते तलवारीच्या घावानेच मरतात. वळूयात पुढच्या बातमीकडे. भारताला 1947 साली मिळालेलं स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य नसून ती भीक होती. खरं स्वातंत्र्य मिळालं ते 2014 मध्ये, अशा शब्दात बॉलिवूडमधली अभिनेत्री कंगना राणावत हिनं विधान केलं आणि या विधानावरून आता मोठा गदारोळ निर्माण झालाय. या वक्तव्याचा शिवसेनेचे खासदार संजय राऊत, नवाब मलिक यांनी तीव्र शब्दात समाचार घेतला. संजय राऊत आणि नवाब मलिक यांनी तर थेट कंगना राणावतकडचा पद्मश्री पुरस्कार काढून घ्यावा अशी मागणी केली आहे. तर पुण्यामध्ये आणि महाराष्ट्रात काही ठिकाणी कंगना राणावतच्या पुतळ्याला जोडेमारा आंदोलनही करण्यात आलं. अनेक स्वातंत्र्य सैनिकांना सन्मान म्हणून एक ताम्रपट मिळालेला आहे त्या काळामध्ये, की तुम्ही स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाला. मग हे ताम्रपट का भिकाऱ्यांना दिले? भारतीय जनता पक्षाला याच्यावरती भूमिका स्पष्ट करावी लागेल आणि ही देशाची मागणी आहे. मी तुम्हाला सांगतो की कंगना बेनला जे राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत ते सगळे परत घेतले पाहिजे. कंगना राणावत एक अभिनेत्री ज्यांना पद्मश्री पुरस्कार देण्यात आला, ते बोलताय की या देशाला 15 ऑगस्ट 1947 साली जे स्वतंत्रता प्राप्त झाल्या ती भीक होती. खरं भारत स्वतंत्र 2014 साली झालेलं आहे. आज काही अभिनेत्री मनाला क्रीम घेऊन काहीतरी ओव्हरडोस झाल्यानंतर बोलत राहतात. आम्ही मागणी करतोय की तात्काळ त्यांच्या पद्मश्री मागे घेतलं पाहिजे आणि त्यांच्या विरोधात करोडो भारतवासियांचा अपमान करून भावना दुखावण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्यामुळे आता हा विषय कसा पुढे जाणार हे पाहणं सुद्धा अतिशय रंजक असेल. मुळात एसटीच्या संदर्भातल्या काही बातम्यांकडे. एसटी महामंडळ संपून महामंडळाची सर्व मालमत्ता घशात घालण्याचा या सरकारचा डाव असल्याचा गंभीर आरोप केला आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी. मुंबईच्या आझाद मैदानावर एकवटलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना संदीप देशपांडे यांनी भेट दिली. यावेळेला संदीप देशपांडे यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्याची या सरकारची मानसिकता नसल्याचीही टीका संदीप देशपांडे यांनी केली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आपला पाठिंबा दर्शवण्यासाठी, एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी संदीप देशपांडे इथे पोहोचले होते. यापूर्वीच राज ठाकरे यांनी सुद्धा एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांच्या संदर्भात आपला पाठिंबा असल्याचं म्हटलं होतं. राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन अधिकाधिक तीव्र होत चाललंय. आता या आंदोलनाला 8 दिवस होतील, पण राज्य सरकार कर्मचाऱ्यांच्या मागण्या तोंडी स्वरूपात मान्य करत आहे, पण लेखी स्वरूपात मान्य करत नाही आहे. तर एसटीच्या सर्व कर्मचाऱ्यांना सरकारमध्ये विलीन करून घ्या अशी या एसटी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे आपल्यावर आहेत. आझाद मैदानामध्ये आज तुम्ही एसटी आंदोलकांच्या इथे भेट देऊन थेट सक्रिय पाठिंबा दिला. रस्त्यावरची लढाई लढण्याचा इशारा सुद्धा तुम्ही दिलाय. काय भूमिका आहे मनसेची?
नाही, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका स्पष्ट आहे. आमचे सन्माननीय नेते बाळा नांदगावकर साहेब यांनी एक पत्रकसुद्धा काढलेलं की महाराष्ट्र नवनिर्माण सेना सक्रियपणे या आंदोलनाला पाठिंबा देईल. आम्हाला एक वाटलेलं 2-3 दिवसात सरकार सकारात्मक पद्धतीने यांच्याशी चर्चा करते, तोडगा काढेल, पण सरकारची मानसिकता आणि इंटेन्शन ज्याला आपण म्हणतो हे अजिबात दिसत नाही की यांना कुठल्याही प्रकारे एस टी कर्मचाऱ्यांना काहीतरी त्याच्यामधनं तोडगा निघावा अशी त्यांची मानसिकता दिसत नाही आहे. उलट हे आंदोलन चिरडण्याचाच प्रयत्न होताना दिसतोय. त्यामुळे आज आम्ही स्वतः रस्त्यावर इथे उतरलेलो आहोत आणि एस टी कामगारांना जर चिरडण्याचा प्रयत्न केला तर त्यांची गाठ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी सुद्धा आहे हे सरकारने लक्षात ठेवलं पाहिजे. नक्कीच म्हणजे की खरोखर रस्त्यावरची लढाई मनसे कशी करते हा इशारा तुम्ही देत असतानाच एस टी महामंडळाला सरकारमध्ये विलिनीकरण करायचं नाही आहे, त्याचं कारण हजारो कोटींची प्रॉपर्टी हा एक मुद्दा तुम्ही मांडला. काय नेमकं म्हणणं आहे, स्पष्ट करा. तर विषय असा आहे की एस टी कामगारांचं जर सरकारची याच्यात विलिनीकरण झालं तर एस टी महामंडळाची जी प्रॉपर्टी आपण म्हणलं हजारो कोटींची प्रॉपर्टी आहे, सगळी सरकार दरबारी जमा होईल. मग प्रायव्हेट लोकांना विकणार काय? आणि म्हणून याचं विलिनीकरण करायचं नाही आहे असं सरकारचा डाव आहे. खाजगी वाहन चालकांकडनं हप्ते वसुली शिवसेनेचाच तालुकाध्यक्ष करतोय अशाही प्रकारचं एक वक्तव्य तुम्ही केलंय. नेमकं काय म्हणणं आहे? नाही, आपण बघा ना त्या एस टी डेपोच्या बाहेरच्या ज्या खाजगी गाड्यांच्या युनियनऱ्या कोणाच्या आहेत, कोणाचे झेंडे लावलेत त्याच्यावरती, कोणाचे लोगो आहेत त्याच्यावरती, कुठला वाघ जाऊन बसलाय त्याच्यावर. आणि मग सर्रासपणे एस टी तोट्यात जात असताना त्या खाजगी वाहनांना परवानगी मिळते कशी? त्यांनी एस टीचा व्यवसाय नाही का पळवला? का डेपोच्या बाहेर परवानगी दिली त्यांना तुम्ही? एस टीचा भाडा 10 रुपये असेल तर 8 रुपयात घेऊन जातात ते. काही परवानगी दिली जाते त्यांना, का त्यांच्यावर कारवाई होत नाही? त्यामुळे एस टी महामंडळ संपवायचं आणि ती प्रॉपर्टी घशात घालायची अशा पद्धतीचं सरकारचा डाव आहे. मनसे निश्चितपणे खांद्याला खांदा लावून, जसं मी तुम्हाला सांगितलं, सन्माननीय राजसाहेबांनी सांगितलेलं आहे, खांद्याला खांदा लावून यांच्याबरोबर लढेल. आणि शेवट असं आहे की तुम्ही प्रशिक्षित कामगार आणाल आणि त्यांना एस टी चालवायला लावा, सिम्बॉलिक होऊ शकतं. प्रत्यक्षात एस टी ही कामगारांशिवाय चालू शकत नाही, धावू शकत नाही, हे सरकारलाही माहिती आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भटसह प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, मुंबई. राज्यभरात एस टी कर्मचारी राज्य शासनात विलिनीकरणाच्या एक कलमी मागणीसाठी चांगलेच आक्रमक झाले. संप मोडीत काढण्याकरता कर्मचाऱ्यांवर थेट निलंबनाची कारवाई करण्यात येते. जिल्ह्यातल्या 70 कर्मचाऱ्यांचं आज निलंबन करण्यात आलं. अमरावती जिल्ह्यातली ही दृश्य पाहतोय. या विरोधात अमरावती विभागीय बस स्थानकाच्या समोर गांधीगिरीचा मार्ग अवलंबत या सर्व बडतर्फ करण्यात आलेल्या 70 निलंबित कर्मचाऱ्यांचा हार घालून आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. आता सरसकट सगळ्यांनाच निलंबित करण्यात यावं आणि निलंबनाचे कागद शासनानं आम्हाला द्यावेत असा आक्रमक पवित्रा एस टीच्या कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. या कर्मचाऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी संजय शेंडे यांनी. महामंडळातील कर्मचाऱ्यांचं शासनात विलिनीकरण करावं या एकमेव मागणीसाठी गेल्या 6 दिवसांपासून एस टी कर्मचाऱ्यांचा संप पुकारलेला आहे. एस टी कर्मचारी जे मी सध्या अमरावती शहराच्या या आगारात आहोत आणि सगळे एस टीचे कर्मचारी जे आहे कर्मचारी या पेंडॉलमध्ये जमा झालेले आहे आणि अमरावती विभागातील जवळपास 70 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कुऱ्हाड जी आहे ती कुऱ्हाड कोसळलेली आहे. मात्र हे कर्मचारी जे आहे हे कर्मचारी निलंबित झाल्यानंतर खरं तर रोष व्यक्त करत असतात किंवा कुठेतरी त्यांना दुःख वाटत असते. मात्र यावेळचं वातावरण जे आहे ते वातावरण एक अगदी वेगळं आहे. जे कर्मचारी निलंबित झालेले आहेत त्या निलंबित कर्मचाऱ्यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आलेला आहे आणि ही निलंबनाची कारवाई नव्हे तर डिसमिस जरी करण्यात आलं तरी या लढ्यातून मात्र आम्ही माघार घेणार नाही अशी भूमिका जी आहे या कर्मचाऱ्यांनी घेतलेली आहे. निलंबित झालेले कर्मचारी माझ्यासोबत आहे. सोबतच ज्या एका एस टीच्या कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्या त्यांच्या कुटुंबीयसुद्धा माझ्यासोबत आहे. आपण या सर्वांशी बोलणार आहोत. माझ्यासोबत काही निलंबित झालेले कर्मचारी आहे. दादा मला सांगा नेमकं तुमच्या निलंबनाची कारवाई करण्यात आली, तुम्ही काय सांगा? आमच्यावर जे निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे याचा आम्हाला थोडंफार बी दुःख नाही आहे आणि आनंद वाटतो. आणि आम्हालाच काय सर्व कर्मचाऱ्याची एकच इच्छा आहे, फक्त ह्या 9 लोकांवरच कारवाई का आम्हाला पण निलंबनाची कारवाई आमच्यावर करण्यात यावी. ही जी निलंबनाची कारवाई आज आमच्यावर झालेली आहे हे फक्त आमच्या ज्या शहीद झालेल्या बांधवांना ही आमची श्रद्धांजली आहे. आणि मी एवढं सांगू इच्छितो ह्या सरकारला, आम्ही जोपर्यंत हटणार नाही, जोपर्यंत एस टीचं राज्य शासनात विलीनीकरण होणार नाही
ठीक आहे, निश्चित जोपर्यंत एस टीचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण होणार नाही तोपर्यंत हटणार नाही. माझ्यासोबत ज्या एस टी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली त्यांचे कुटुंबीय आहेत. ताई, मला सांगा, तुमच्या पतीने कधी आत्महत्या केली आणि काय कारणास्तव केली? 8/8ला आत्महत्या केली त्यांनी. नाव काय होतं त्यांचं? भास्कर आनंदराव वंजारी. कमी पगारामुळं भागत नव्हतं आमचं, त्याच्यामुळं आत्महत्या केली त्यांनी. कर्जाचा डोंगर होता त्यांच्यावर, कर्ज कसं फेडायचं आणि त्याच्यात पगार इतका कमी आहे की घरही भागत नव्हतं. लेकरांचं शिक्षण कसं करावं, काय कसं करावं, काही कळत नव्हतं त्यांना. बस त्यांनी विचार न करता कुठल्या गोष्टीचा. किती मुलं आहे तुम्हाला? मला 2 मुलं आहे, एक 20 वर्षाचा आहे आणि एक 11 वर्षाचा आहे. अच्छा, आता तुम्हाला या निमित्ताने एस टी महामंडळाला काय सांगायचं? काय मला न्याय द्या. मी काय करू आता? माझ्या मुलांचं कसं पालनपोषण करू, हे सगळं कसं करू? मला न्याय पाहिजे. तिकडे एस टी बंद असल्यामुळे त्याचा फटका केवळ प्रवाशांनाच नाही तर स्थानकावरची हॉटेल्स, छोटी छोटी उपाहारगृह, तिथे काम करणारे कामगार, आजूबाजूला असलेले छोटी मोठी दुकानं, या सगळ्यांना बसू लागलाय. या परिसरात खाद्यपदार्थ विकणाऱ्यांना देखील या संपाचा फटका बसतोय. हातावर पोट असलेल्या कामगारांवर इथे उपासमारीची वेळ आली आहे. अशाच काही एस टी स्टँडवरच्या स्टॉलधारकांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी बब्बू शेख यांनी. गेल्या 4 दिवसापासून एस टी कामगारांचा संप सुरू आहे. त्याच्यामुळे एस टी सेवा ठप्प झालेली आहे. याच्यामुळे प्रवाशांचे तर हाल होत आहे, मात्र एस टीच्या याच्यावर अवलंबून इतरही घटक आहे. जे स्टॉलधारक आहे, काहींची हॉटेल्स आहे, काही पाणी विकून, काही वडेपाव विकून आपला उदरनिर्वाह करतात आहे. असेच काही जे स्टॉलधारक आहे, जे कामगार आहे, ते माझ्यासोबत आहे. त्यांच्याकडून जाणून घेऊया का या संपाचा फटका त्यांना कसा बसत आहे. काय म्हणाल, तुमचं काय आहे आणि काय पर्याय? सर, आमचं दुकान आहे. 2 वर्षापासून आम्हाला कोरोना काळामुळे भाडे वगैरेचे हे त्याच्यात काय हे नाही आली, भाडा भरण्यात येते. आणि सध्याची आता अशी परिस्थिती झाली का हे बंद असल्यामुळे आम्हाला लई त्रास सहन करावा लागतोय. तुमचं काय दुकान आहे आणि काय परिस्थिती आहे? माझा आईस्क्रीम स्टॉल आहे मनमाड बस स्टँडला 21 वर्षापासून. आणि कोरोनामुळे पहिलेच 2 वर्ष झाले आम्हाला काम नाही आहे. आणि त्यात आता एस टीच्या संपामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली. आणि शासनाने त्वरित त्यांच्या मागण्याबद्दल काहीतरी विचार करून आम्हाला त्यांना न्याय द्यावा, त्यांच्यामुळे ते आम्हालाही काहीतरी न्याय मिळेल अशी विनंती करतो. तू काय करतोय बंधू? आणि बसस्टँडला मी पाणी विकतो. या पाण्यामुळं 2 वर्ष पहिलेच लॉकडाऊन होतं, मुळं बसस्टँडला पब्लिक नव्हती येत. आता पब्लिक येणं चालू झालं होतं तर याच्यावर बंद करून टाकलं यांनी. काय परिस्थिती आहे मग? लय बेकार परिस्थिती आहे. याच्यामुळं आमचे ते 200-500 रुपये भेटायचे, पण आता ते पण बंद झालेले. आता सीझन गेलं निघून, मग आता ऑफ सीझन येऊन जाईल. तुमचं कोणतं दुकान आहे? क्या दुकान? आमचं कोल्ड्रिंकचं दुकान आहे. काय आहे ते परिस्थिती? आता काय घरचं भाडं होईल, भाड्याने राहतो आम्ही घरात, त्याचं भाडं भरायचं. आता कुठं जायचं आम्ही, हे बंद आहे सगळं. तर तू काय करतो बेटा? मी कॅन्टीनला वडापाव विकतो. मला 200-250 भेटत होतं, ते आता काय आवक नाही आहे. करोनामुळे 2 वर्ष बंद होतं, त्यामुळे आता आम्ही घरीच बसलो आहे. आम्हाला खायची व्यवस्था आणि रोजगार हमी मिळावा ही विनंती करतो. तुम्ही काय म्हणता? आमचं स्टॉल आहे इथं बस स्टँडला मागील 5-6 वर्षापासून. पण हे कोरोना काळामुळे आम्ही 2 वर्षांना आधीच वैतागलेलो होतो. ते सरकारने भाडं माफ केलं नाही अजून. परत आता हे भाडं अंगावर आलं आमचं. परत हे संपामुळं 4 दिवस झाले आज बंद आहे दुकानं. त्याच्यामुळे अजून भाडं आमच्या डोक्यावर येईल. सीझन कसं असतं? सीझन चांगला असतो, पण सीझन हे ऐन सीझनच्या टायमाला बंद झालं ना ते. त्याच्यामुळे आमची उपासमारीची वेळ आली आमच्यावर. आमचं आणि सरकारकडून येते. एकूणच फक्त एस टी कामगार आणि प्रवाशांचे नाही तर याच्यावर अवलंबून असलेले जे कामगार आहे, हमाल आहे, त्यांच्यावर देखील उपासमारीची वेळ आलेली आहे. बब्बू शेख, न्यूज 18 लोकमत, मनमाड. तिकडे वाशिममध्ये एस टी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा आजचा 7वा दिवस आहे. दरम्यान आज वाशिम आगारामध्ये 12 तर कारंजा आगारामध्ये 7 एस टी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. यावेळेला वाशिम आगारातील निलंबनाची कारवाई झालेल्या 12 कर्मचाऱ्यांचा हार घालून सत्कार करण्यात आला. यावेळेला रिसोड आणि मंगळूरपीर इथल्या प्रत्येकी 10 कर्मचाऱ्यांवर प्रशासनाने निलंबनाची कारवाई केली. तसंच राज्यात 35 एस टी कर्मचाऱ्यांनी आत्तापर्यंत आत्महत्या केल्या असून त्यांचं हे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही असा निर्धार पुन्हा एकदा व्यक्त करण्यात आला. यासाठी वाशिममध्ये तर एस टी कर्मचाऱ्यांनी थेट रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं. यावेळेला 310 कर्मचाऱ्यांनी रक्तदान केलं. मध्ये आज आमच्या 12 कर्मचाऱ्याचं जे नियमबाह्य निलंबन केलेलं आहे ते नियमबाह्य आहे.
परंतु वाशिम आगारातील सर्व कर्मचाऱ्यांच्या आज आम्ही 12 जण शतशः ऋणी झालेले आहोत की त्यांनी आमचं निलंबन झाल्यामुळे आमचा सत्कार केलेला आहे। आणि हे सत्कार म्हणजे हे जे निलंबन आहे तर हे एसटीचं राज्य शासनात विलिनीकरण व्हावं या लढ्यासाठी आम्ही सगळेजण ताकदीने उभे राहिलेले आहोत। हे निलंबन आमच्यासाठी एक पारितोषिक असल्यासारखं आहे। मी तर तुमच्या माध्यमातून हे सांगू इच्छितो प्रशासनाला आणि एसटी प्रशासनाला सुद्धा की निलंबनच काय करता तुम्ही, आमच्या सेवा समाप्तीचे आदेश काढा किंवा आम्हाला फासावर जरी लटकवलं तरी आम्ही एसटीचं राज्य शासनात विलिनीकरण झाल्याशिवाय माघार घेणार नाही। आज वाशिम आगाराचे माझे बांधवांना 12 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे। यांनाच का निलंबित करण्यात आलं तर आमच्या सर्वांना निलंबनाचे आदेश देण्याचे अशा शासनाची मी विनंती करतो आणि आमच्या बांधवावर झालेले हे अन्याय हा त्वरित रद्द करण्यात यावा। दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा प्रवाशांच्या बरोबरच छोटे छोटे व्यावसायिक फेरीवाले यांना सुद्धा मोठा फटका बसतोय। आम्ही जगायचं तरी कसं असा प्रश्न एसटीवर अवलंबून असलेले हे छोटे व्यावसायिक आता विचारू लागले। एसटीच्या प्रवाशांवर आणि या वाहतुकीशी जोडलेल्या अनेक गोष्टींवर, मग रसवंतीगृह असतील, छोटी पानटपऱ्या किंवा दुकानं असतील, रिक्षा चालक असतील, असे अनेक जण या एसटी स्टँडशी जोडले गेलेत। धंदाच नाही, आम्हाला खाण्यापुरतच पैसे येतात फक्त। किती रोजचा धंदा असतो? 4-1 हजार रुपये होतो रोजचा, पण आता काय 500-600 रुपये धंदा होतोय फक्त। 5 दिवसात किती धंदा झाला? काय 5 दिवसामध्ये काय 1,500-1 हजार रुपये झाला असेल, कधी 500, कधी 400, 300 असंच। एसटीच्या संपामुळे? हो, संपामुळेच। एका दिवसात यशाच्या शिखराला गवसणी घालता येत नाही, पण प्रामाणिकपणा आणि चिकाटी असेल तर एक दिवस यश निश्चित मिळतं। देशात दूध क्षेत्रात क्रांती घडवणाऱ्या अमूलचा प्रवास असाच छोट्याशा गावातून सुरू झाला, पण आता अमूल देशाप्रमाणेच 75 वर्षांचा झाला आहे। या अमृत महोत्सवाचा आनंद अमूल साजरा करत आहे। अमूलच्या यशाचा सुवर्ण इतिहास नेमका कसा लिहिला गेला पाहूयात। अमूल की कामयाबी की कहानी देश के दूध उत्पादन किसानों को लगातार प्रेरणा दे रही है। इसी का नतीजा है कि पिछले 11 सालों में दूध की खरीद में 171% की बढ़ोतरी हुई है। दूध का उत्पादन और उसकी खरीद में हो रही लगातार बढ़ोतरी की वजह से दूध उत्पादक किसानों को किए जाने वाले भुगतान में 136% का इजाफा हुआ है। इस तरह अमूल बन चुका है देश के किसानों की कूल कथा। यासोबत या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात। ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील। अधिक विद्यार्थ्यांचा मृत्यू